Theory Remix. चलूं मैं तेरे पीछे पीछे बाकी सारे बंधन तोड़ दूं जो तेरे तक ना जाए उस रास्ते को छोड़ दूं हर ख्वाब मेरा उम्मीद मेरी मैं तुझसे जोड़ दूं सब रिश्ते नाते Theory Remix. चलूं मैं तेरे पीछे पीछे बाकी सारे बंधन तोड़ दूं जो तेरे तक ना जाए उस रास्ते को छोड़ दूं हर ख्वाब मेरा उम्मीद मेरी मैं तुझसे जोड़ दूं सब रिश्ते नाते तुम्ही जर आता प्रेममध्ये हा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललाय त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल तर आणलेला हा जो व्हिडिओ आहे तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं इथे VN ओपन करायचं आहे. VN इथे ओपन केल्यानंतर VNच्या होम स्क्रीनवरती यायचं. होम स्क्रीनवरती आल्यानंतर इथे तुम्ही वरती थ्रोच्या शेजारी QR कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथेच तुम्ही स्क्रीनवरती QR कोड पाहता तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. हाच QR कोड आपण खाली तुम्हाला दिलेला आहे. तर सिम्पली इथून हा QR कोड सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला जो हा प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल. हा जो प्रोजेक्ट आहे इथे ओपन झालेला सिम्पली इथं तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. यूज टेम्पलेटच्या जागेवरती तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला आता यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला मेसेज आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल रिप्लेचा त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून खाली तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन मिळून झाला आता त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की तुमचा व्हिडिओ आहे तो कसा झालेला आहे इथून प्ले करून अशा प्रीमियम. तर इथून आपला जो हा व्हिडिओ आहे इथून परफेक्ट झालेला आहे. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे पण इथे तुमची क्वालिटी असेल तो सिलेक्ट करून सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.